जीवामध्ये देव पाहावा. चला पुढे चालतो. प्रत्येक जीवात देव दिसला पाहिजे. पण दिसतो नाही दिसत नाही. चला प्रत्येक जीवात देव दिसला नाही तर कमीत कमी प्रत्येक मानवात तरी देव पाहावा. आणि मानव कोणाला म्हणतात? नुसते पुरुष म्हणजे मानव नाही, नुसत्या स्त्रिया म्हणजे मानव नाही, नुसते लहान मुलं एका ठिकाणी एकत्र आले म्हणजे मानव होत नाही. पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं यांचा समुदाय एकत्र येतो, त्याला सोशल सायन्स मध्ये मानव म्हणतात. आणि म्हणून मानवाला तरी मानवात देव दिसावा या आशयानं तुकोबारा देवाला सांगतायत. नर नारी बाळे, नर नारी बाळे, देव आहे. कोणत्याही धर्माचा का असेना, लहान बाळ आहे ना, देव आहे. ही शिकवण फक्त एकाच धर्माची आहे. आणि तो धर्म म्हणजे कोणता? कोणता बंधूंनो बोला, खबरताय? हिंदू. फक्त हिंदू धर्मातच आहे. नर नारायण, नारी नारायण. छोटा ताना मुलगा फक्त हिंदू धर्माची शिकवण आहे, इतर धर्मीयांची नाही. जो अल्लाह को नहीं मानते, मजहब को नहीं मानते, कुरान को नहीं मानते, पैगंबर को नहीं मानते, उनको काफिर समझकर कत्ल कर देनी चाहिए. उससे अल्लाह प्रसन्न होता है, खुश होता है. समजलं का काय फास्ट बोललो? कुरान शरीफचा सिद्धांत आहे. जो कुरानला मानत नाही, अल्लाहला मानत नाही, त्याला धरतीवर समाप्त केलं पाहिजे. अशी संस्कृती हिंदूंची आहे. हिंदूंची संस्कृती आहे. हिंदू को माने या ना माने, नर है उसको भगवान समझना चाहिए. ये हमारी हिंदुस्तान की हिंदू की संस्कृती है. इसलिए गर्व से कहो हम सब क्या है, हिंदू है. हिंदू आपला हिंदू धर्मात जन्म झाला. इतर धर्माबद्दल आपल्याला काही घ्यायचं द्यायचं नाही, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे याच्याकडे प्रत्येकानं केंद्रीभूत झालं पाहिजे. प्रत्येकात देव आहे. हिंदू धर्म असो, प्रत्येक नरात देव आहे, प्रत्येक नारीत देव आहे आणि प्रत्येक लहान मुलात देव आहे. दिसतो का? जरा विचार करा. प्रत्येक मानवाला देव दिसतो का? प्रत्येकाला जर प्रत्येक माणसात देव दिसला असता तर एका माणसाला दुसऱ्याच्या शेतातलं बाटूक कापून आपल्या म्हशीला गुपचूप खाऊ घातलं असतं का? बाटूक समजलं ना? ज्वारीचा चारा त्याला बाटूक म्हणतात. इकडे बाटूक म्हणतात ना. प्रत्येक नारीत देव दिसला असता, म्हणजे प्रत्येक बाईला दुसऱ्या बाईत देव दिसला असता तर दुसऱ्याच्या घरचे भांडे चोरून आपल्या घरात टांबून ठेवले असते का? इकडे नाही, तिकडचं सांगतो, तिकडचं इकडे सांगतो, इकडून तिकडे इकडचं तिकडे सांगितल्याशिवाय राहत नाही. हे पण लक्षात ठेवा. एका बाईनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळ्या काय आहे, जा आपल्या घरी पाहुणे आले असं सांगून काकूकडनं दूध घेऊन एक ग्लास. बाळ्या गेला. काकू आमच्याकडे पाहुणे आले, दूध सांगितलं, ग्लास देताना काकू म्हटली, बाळ्या माझा स्वभाव विसर घोडा आहे. 2 दिवसाच्या आत मला आणून दे, नाही तर मला विसर पडेल बरं का. 2 दिवसाच्या आत आणून दे. मुलगा प्रामाणिक. आई 2 दिवसाच्या आत काकूने ग्लास सांगितलाय. 2 दिवस होतात, 12 ग्लास उचलतो. कुठे घेऊन चालला? काकूचा ग्लास आहे. 2 दिवसात तिला विसर पडणार होता, तिला सांगितलं म्हणून घेऊन चाललो. अरे जाऊ दे, विसर पडू दे. अजून 2 दिवस गेले. बाळाचा ग्लास कुठे घेऊन चालला? काकूने सांगितलं विसर पडल्याला आणून दे. द्यायला चालले का? देऊ नये. तिकडे दुसरा घेऊन ये. काकूच्या ग्लासाचा विसर पडला. तू आई ना डब्यात टाक. आई हा ग्लास केव्हा देशील? अरे 2-4 तर जमा होते, इतर भांडे 2-4 तर मागवर. मग कोणाची प्लेट, कोणाचा फुलपात्र, कोणाचा लोट, तांब्या, असे 5-7 भांडे मुलानं आईकडे जमा करून दिले. एका डब्यात डांबून ठेवले. आई आता जमा झाले, आता राशन दुकान लावलं पाहिजे. हा लावायचंय का ते? मग अरे याच्यासाठी जमा करते का? तुला याच्यासाठी फिरवलं का 10-15 दिवस हे काम करायला? अरे मग आई काय करशील भांडे? अरे हे इथं वाटायचं नाही. मग आता आपण जाणार पुढे पाडव्याला आपल्या मामाच्या घरी. आणि मग आई अरे मग हे मामाच्या घरी जायचं, मग काय करतोस? आई चोऱ्या आपण करायच्या, भांडे त्यांना द्यायचे का? तसं नाही, आपण इकडे चोरलेले तिकडे आणि तिकडचे चोरले. इथलं नाही, हे सगळं तिकडच आहे. मानवाची फसवणूक करता येतात तर मानवाला देव दिसत नाही. चला आता पुढे. प्रत्येक मानवात नको देव दिसतो, कमीत कमी आपल्या भावात तरी देव दिसला पाहिजे. भाऊबंदात तरी देव दिसला पाहिजे. नको भाऊबंदात देव दिसतो. कमीत कमी आपल्या एकत्रित कुटुंबात तरी प्रत्येकाला देव दिसला पाहिजे. एकत्रित कुटुंब किती जणांचं आहे? हम दो हमारे दो इसके बानी हिंदुओं को कम कर दो, दंगे वालों को बना दो. लक्ष द्या माझ्या बंधू.
लिए आता है तो तकलीफ को निवारण करने के लिए हाथ उठाते उसको आप लोग दंगा समझते हैं। हिंदुओं के खून में ऐसे संस्कार नहीं है दूसरों को जानबूझ के तकलीफ देने के। आमचा हिंदू धर्म तरुणांवर, आमच्या हिंदू धर्म माता भगिनीवर, आमच्या हिंदू धर्मीय वयोवृद्धांवर आमचा विश्वास आहे रे। ते मुद्दाम दंगा करणार नाही। अरे साधू संतांनी शिकवून ठेवलाय प्रत्येक भगवान है, सबका मालिक ये एक मालिक के हम सब बंदे हैं। लेकिन सामने वाला जब हमें तकलीफ देने आ जाता है तो अपने आप हाथ उठ जाता है, उसको आप दंगा कहते हैं। हिंदू धर्मियांवर जे आरोप लावण्यात आले बॉम्बस्फोटमध्ये त्याच्यातले 99% आरोप निर्दोष झाले। लक्षामध्ये लिस्टची लिस्ट आहे आपल्याकडे पण इथं वेळ कमी असतो। चला पुढे। एकत्रित कुटुंबात तरी प्रत्येकाला देव दिसला पाहिजे। एकत्रित कुटुंबात किती जण? हम दोन म्हणजे पती पत्नी दोन, त्यांना मुलं दोन, किती झाले? 4 आणि 2 सुना घरात आले, 2 किती झाले? 6। या 6 जणांनी तरी एकमेकाला देव समजावं। मुलाला आई दिसली, आई नाही, मातृदेव भव, आई नाही, आईला काय समजावं? देव समजावं। उभा राहा, हा तूच रे छोटा खालतो ह्याच गावाचं ना साखरेचं। आई वडील गावातच राहतात ना? हा बरं, खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही। आता पुढचं खरं सांग, दररोज आई वडिलांच्या पाया पडतोस का? नाही, इमानदारी मुळे तुला धन्यवाद। आता लक्ष दे, आता कॉपी घेऊ नको कोणाची, फक्त माझ्याकडे पाय कान बंद कर। वाक्य आहे, आजपासून आई वडिलांच्या पाया पडशील ना, किती महिने पडशील? 4 महिने का 8 महिने का 12 महिने? बरोबर बोल, 4 का 12? 8च महिने पडे, 4ही नाही ना 12ही नाही, 8च महिने पडे। 8च महिने, त्याला वाटलं 4 कशाला कमी सांगावे, 12 कशाला जास्त सांगावे, 8च महिन्यात काटूक मोडा। तुमच्या सुंदर कशी शकतात? 8च नाही रे बाबा, तुम्ही पडणार ना पाया आई वडिलांच्या। एका गावामध्ये 4-5 मुलं 2-3 मुले अचानक दर्शनाला आले। मला निघायची घरी होती पण गाड्या तिकडे आणि बाबा म्हटलं काय? असा उपाय सांगा की आमचा शाळेत पहिला नंबर आला पाहिजे। एकाच वेळेला सगळ्यांचा प्रश्न, कोण एक वेगवेगळ्या वेळेला आलेस तर सांगितलं असतो तू इतिहासाचा अभ्यास कर, तुझा विषय कोणता आवडीचा सांगितलं, पण एकाच वेळेला 4-5 मुलं 2-3 मुले बाबा शाळेत पहिला नंबर, उपाय सांगा। काय सांगू? माझ्या डोक्यात शास्त्रातला श्लोक आला, अभिवादनशीलस्य नित्यं भवतोऽपि चत्वारस्य बद्धन्ते आयुर्विद्या। त्याला सांगितलं, म्हटलं तुम्हाला उपाय सांगतो पण कमी वेळेत होणारा सांगतो। म्हटलं अगदी कमी वेळेत 10 सेकंदाच्या आत। टेन्शन किती घ्यावं? म्हटलं अजिबात टेन्शन। असा उपाय म्हटलं ऐका, जर उपाय मग श्रद्धेनं केला 1 वर्षभर तर तुमचे 10% मार्क पहिल्याच वर्षी मिळते। आणि तुम्ही आता किती म्हटले? 5वी। म्हटलं तुम्ही पुढे गेल्यावर 10वीत तुमचा नंबर 85%च्याच वरती मार्क येते। काय बाबा सांगतो, किती वेळ लागेल? म्हटलं 10 सेकंद। म्हटलं काय? फक्त काही नाही, दररोज आई आणि वडील यांच्या पाया पडायच्या, नमस्कार करायचा, वंदन करायचं। म्हटलं नाही फायदा? म्हटलं जरूर होईल, नाही झालं तर म्हटलं कीर्तन बंद आपलं उद्यापासून। तो तुम्हाला नाही सांगितला, तिथं सांगितला होता। आणि त्यांची श्रद्धा। आणि एका मुलीचा 10वीच्या वर्गात त्या सेंटरला पहिला नंबर आला 500 मुलांमध्ये। आणि ती मुक्तकंठानं सांगायला लागली, मला बाबांनी उपाय मंत्र सांगितला होता आणि त्या मंत्राचं मी साधना केली, माझा पहिला नंबर। पेढे वाटायला लागले, मला फोन आला, बाबा तुम्ही सांगितलेला उपाय मी अंमलात आणला आणि माझा वर्गात पहिला नाही, सेंटरला 500 मुलांमध्ये 10वीत पहिला नंबर। म्हटलं मग पाया दररोज पडशील की नाही आई वडिलांचे? नाही ना बाबा। म्हटलं इतकी कृतज्ञ झालीस का? नाही बाबा तसं नाही, कृतज्ञ नाही, आता मी 1च महिना पाया पडेल। म्हटलं का? असं काही लिहून ठेवलंय का? नाही म्हटलं आता माझा साखरपुडा झाला। लक्षात राहत असेल म्हटलं साखरपुडा झाला आणि आई वडिलांच्या पाया न पडण्याचा काय अर्थात संबंध? अहो तुम्हाला समजत नाही का महाराज? म्हटलं मला नाही समजणार। का समजत नाही? म्हटलं साखरपुडा काय मला माहितीच नाही, तर कसं काय समजेल? अहो म्हटलं माझा साखरपुडा झाला, 1 महिन्यात माझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर मी सासरी नांदायला दररोज अपडाऊन सगळं पाया पडायचं। म्हटलं अपडाऊन करण्याची गरज नाही। म्हटलं महाराज दररोज नाही पडणार, अक्षय तृतीया, दिवाळीला, वसंत पंचमीला कधी माहेरी आई वडिलांच्या पाया जरूर पडेल, नमस्कार करेल। म्हटलं नाही तू दररोज आई वडिलांच्या पाया पडू। महाराज कसं काय अपडाऊन करायचं का? म्हटलं नाही, अपडाऊनची गरज नाही। म्हटलं असं काय? बघा भगिनीनो ऐका, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिचे जन्मदाते आई वडील असतात। लग्न झालं नाही झालं मुलीचं की वडिलांची जागा घेतात सासरे बुवा आणि आईची जागा घेते सासूबाई। लग्न झालेल्या मुलीने सासरे बुवांना वडिलांच्या समान मानलं पाहिजे आणि सासूबाईला आई समजलं पाहिजे। सासूला आई, लक्षामध्ये सासूला आई समजलं पाहिजे। एक आजी मनात असं खदबदल करत आहे तिच्या, तिला पाठवते, तिला आज तर गुण लागी जातात तिले।
पण मीच म्हटलं तू घरी राह, मी जाते कीर्तनाला. ती दररोज माझ्याशी भांडण करते, आज ती ऐकतीनं तर सुधरूनच गेली असती. ऐका, सोनबाईनं सासूबाई, सोनबाई आणि सासूबाई यांच्यामध्ये कसे संबंध पाहिजे. सासूबाईनं सोनबाईला लेकीप्रमाणे संबंध पाहिजे आणि सोनबाईनं सासूबाईला आईप्रमाणे मानलं पाहिजे. घरात एक वेळ खायला नसलं तरी चालेल, पण ज्या घरामध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये नम्रता, प्रेम, ऐक्य आहे, अशा प्रकारचं जे घर आहे ते घर मृत्यू लोकातलं गरीबाचं असलं तरी इंद्रदेवाच्या दरबारापेक्षा श्रीमंत समजावं. ज्या घरामध्ये सर्व काही खायला प्यायला आहे पण सासू आणि सून यांचा जमात नाही, खाऊ 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 खाऊ, सासू तिकडे शिव्या देते, सोन इकडे शिव्या देते, त्या घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदत. कितीही उपवास करा तुम्ही, जीव तोडून तोडून मार्गशीर म्हणाले ते वैभव लक्ष्मी म्हणे. दोन घराच्या वैभव्या क्वाक 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 करतात, तिसरी आगोपणा कशाला मुरुपी तिथं लक्ष. म्हणून घरामध्ये सासू आणि सून यांनी तरी एकमेकाला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याचे अनेक कारण, त्यापैकी सर्वश्रेष्ठ, अनेक कारणांपैकी सर्वश्रेष्ठ कारण घरातल्या दोन महिलांचं न जमणे, त्याचा शेतकऱ्या म्हणजे पुरुषावर टेन्शन येणं, त्याचे आत्महत्या घडणे, असा सर्वे झाले. म्हणून लक्षात ठेवा माय मावल्यानं, सुनबाईला लेकीप्रमाणे मागवानं किती दिवस जगायचं आपल्याला, थोडेच दिवस जगायचं. महाराज आपल्याला सांगता का, तिने सांगता, त्या बाईने मी सांगतो की तू सासूबाईला मायप्रमाणे मानतो काय, मी मायच म्हणतात तुम्ही मायप्रमाणे सांगतो काय बिघडणार. थोडं ऐकून घ्या एकमेकाचं. मोठ्यानं जास्त बोललेलं लहानांनी ऐकून घ्यावं आणि लहानांचं काही चुकलेलं मोठ्याने क्षमा करावी. समजतं काय, मोठा काही बोलतात, अहो म्हातारी माणसं त्यांना थोडं जास्त बोलायची सवय, पण ते बोलतात कोणासाठी, आपल्यासाठीच बोलतात ते. अरे असं करू नको रे, हे कर रे, ते कर रे, ते कर रे, ते दिवसभर चालू असतं त्यांचं. कोणासाठी ऐका, असं समजून घ्या घरामध्ये एक मशीन लावलेलं आहे, स्वामी समर्थ असतं ना, तसं आपल्या घरामध्ये बडबड मशीन लावलेलं आहे. हे कर रे, ते कर रे, ते कर ग, हे कर ग, स्वामी समर्थ स्वामी समर्थ, ते जसं करतो ना तसं आपल्या घरात एक म्हातार मशीन बसून दिलेलं आहे आणि याला बॅटरी लागत नाही, लाईट याची जात नाही, दिवसभर बडबड करत असतो, आता याला मधून चहाचा डोस द्यावा लागत असतो. असं समजून घ्या काय बिघडणार आहे. आणि समजा सून चुकली, मुलगा चुकला, थोडंसं चुकला तर तो जेवढं चुकला असेल तेवढंच टेन्शन करा. काही काहीचं चूक थोडीशी होते. एका सुनबाईकडनं बशी फुटली. किती रुपयाची बशी, बारीतली बारी बशी, 5 रुपयाची बशी, गड्याळ पुढे सरकून गेला थोडस, 5 रुपयाची बशी फुटली. आता 5 रुपयाच्या बशी इतक्या शिव्या दिल्या पाहिजे ना. सासूने जो शिव्या दिल्या, इतका अंगात केला, इतका संताप केला, बशी पडले माझे दाखवे बसली. डॉक्टर आला, 5 रुपयाच्या बशी फुटण्याच्या टेन्शन मध्ये 500 रुपयाच्या 2 सलाया गेल्या. इतकं टेन्शन करू नका. त्याऐवजी टेन्शन मिटवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करा. काही नुकसान झालं ना, ऐका, नुकसान होतं, टेन्शन येतं, तुम्हालाच नाही आम्हालाच येतं. आज आम्ही 10 किलोमीटर पुढे चाललं गेलं, अरे म्हटलं एकूण 1 लिटर डिझेल जास्त जळलं, तिकून 1 लिटर डिझेल जास्त जळलं, विनाकारण म्हटलं 120 रुपयाचा फुकट तोटा झाला, मलाच टेन्शन झालं. पण ते टेन्शन मी मिटवलं. कशानं म्हटलं, चला 10 मिनिटं इकडे गेलो, 10 मिनिटं तिकडे गेलो, त्याच्यामध्ये आपण नामस्मरण केलं, त्याचा फायदा झाला. असं स्वतःचं टेन्शन स्वतः मिटवा, भगवंताचं स्मरण करा. किती मोठं टेन्शन आलं असेल ते टेन्शन मिटतं. ते काम करतं. जर संताप आला असेल, हात मोठ अशी दाबायची आणि भगवंताचं स्मरण करायचं. आणि जोपर्यंत टेन्शन मिटत नाही, तुम्ही जर प्रयोग केला तर 108 वेळेला भगवंताचं नाव घेतल्यावर तुमचं टेन्शन मिटेल. नाही मिटलं तर ती जबाबदारी माझी सद्गुरू गजानन महाराजांची आहे. जरा 2 मिनिटं आपल्या संप्रदायाच्या नियमाचं सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करतो.
ग काय काय म्हणते मला असं असतं ठोकतात दम 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 दम. अरे नाही बाबा त्याचे बोल असतात. त्याला काय म्हणावं हे सुद्धा काही काहींना माहिती नाही. नंदुरबार जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर भगवंताची यात्रा करून वापस येत होतो. नंदुरबार जिल्ह्यात कीर्तन होतं. कीर्तन 9 वाजता साधारणपणे सुरू होत असतं. सामान्यपणे खेड्यापाड्याचा नियम आहे. कीर्तन 8:30 वाजता तिथं बसलो होतो. 9 वाजता कीर्तन सुरू होणार होतं. 2 मुलं पळत आले. त्यांची भाषा आज कीर्तन वावणी वावणी तिकडची भाषा वावणी म्हणा अरे का बरं वावणी त्याच्यात एक सांगतो तुंबडं फुटलं. काय फुटलं? तुंबडं फुटलं तर माझं टाळकच फुटलं बरं. तुंबडं काय फुटलं? त्याच्यात तिसरा पडता महाराज यसले समजत नाही. म्हटलं काय झालं? पखान फुटलं. पखान अहो सरकेल पखान हे मृदंग पखवाज हे त्याचे आणि त्याचे बोल असतात. बोल काय गोड बोल वाजताय हे बोल असतात. बोल धा किट धुम किट तकिट तका किट तक तक धुम किट तकिट तका किट तकिट तकिट धुम तिट तका कधी गेला धागे तिरे किट धागे तिट तका कधी गेला बस बस आता मलाच माहिती नाही पुढचं काय. एवढंच बरं आहे माझं एवढं एकच पाठांतर आहे. असे सुंदर बोल वाजतायत. हे सुंदर गाणारी मंडळी आहे आणि त्यामुळे तुमच्यासारखे सुंदर ऐकणारे आहेत. आणि हा उत्सव केवढा छान. पडदा पाहिल्यावर माझाच पडदा भरून आला. मोठा झाला इथं आल्यावर 100-120 रुपयाचं नुकसान झालं. पण पडद्यावर दिसल्यामुळे माझंच मन मला असं समाधान करायला असतं. हा आमचे आदरणीय गुरुतुल्य ज्ञानेश्वरजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं नियोजना इथं कमी काहीच पडणार नाही. आपल्या समोर मी हे निवेदन करत होतो की आपण या ठिकाणी भगवंताला आणलं काय करा. प्रत्येकामध्ये भगवंत पाहायला सुरुवात करा. जो भगवान मंदिर में है वह भगवान हर के दिल में है. जो मंदिर में है वो हर के दिल में है. सर्वांमध्ये भगवान परमात्मा आहे. त्यावेळेला आपण भगवंताला खऱ्या अर्थानं मंदिरात बसवलं. ते हृदयरूपी मंदिरात बसला होता. मंदिरात मातीच्या दगडाच्या चुनाच्या सिमेंटच्या मंदिरात बसवलं. आता ते भगवान तिथं बसले. आता आपण ह्या कथा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्या भगवंताला हृदयात बसवायचं. आपल्या हृदयात जो भगवंत आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. मी बोलत नाही. संत एकनाथ महाराज भागवतात ओवी लिहितात. परमात्मा जो श्रीहरी तो सर्वांतर्यामी व्यापक शरीरे तीर्थ पराचा जो त्रेषु करी तेणे त्रेशिला श्रीहरी निजात्मा. आणि अशा प्रकारे तुकोबारांची ही मुक्ती तेव्हा साध्य होऊ शकते. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करे देवा. देवा आपण देवासमोर द्यावं. देवा असं माझं मन करा तुम्ही की प्रत्येक नरामध्ये तुम्ही दिसावेत. प्रत्येक नारीमध्ये तुम्ही दिसावेत आणि प्रत्येक लहान बाळामध्ये देवा मला तुम्ही दिसावे. भगवंताने तुकोबारा नसलं. तुकोबा ठीक आहे आम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करू. अजून तुम्हाला काही मागायचं आहे. तुकोबारा सांगता देवा माझ्या मनामध्ये तुम्ही येऊन बसणार ना तर अगोदर माझ्या मनामधली घाण बाजूला काढा. कोणती घाण आहे तुकोबा? काम क्रोध लोभ निंदा द्वेष आणि द्वंद्व अभंगाच्या दुसऱ्याचा Shut up.
असं बरं नाही, पण नाव पाचच घेतली, एकाच दोघांचा अंतर हवं. कोणते कोणते विकार नाही हो नाही हो. पुढे काय? काम, क्रोध, द्वेष, निंदा आणि द्वंद्व हे जीवनात नसावे. त्यापैकी पहिला आहे काम. जीवनात काम नसावं म्हणजे रिकामा असावं असं नाही. काम, इच्छा, काम. काम काम म्हणजे काय? मलिन इच्छा तिला म्हणतात काम. जीवनामध्ये काम नसावं. लक्षामध्ये घ्या. काम नाही झालं पाहिजे रिकाम. जीवनात व्यवहारामध्ये जे कार्य असेल ते करावं लागेल. उद्या महाप्रसाद आहे ना, त्यालाही काम म्हणतात. व्यवहारात काम शब्दाचा अर्थ होतो कार्य. महाप्रसाद आहे आणि मला वाटतं 3000 पेक्षा जास्त लोकांना महाप्रसाद आहे. आणि उद्या त्यामुळे तरुणांना विनंती आहे, सर्वांनी वाढण्याची सेवा करायची, पत्रवाड्या उचलण्याची सेवा करायची. भुसावळ तालुक्यात काही कामचोर वाढणार आहे. चपात्या तुमच्याकडे मला तर वरणभट्टी आहे ना, गव्हाचाच पदार्थ आहे ना, ते तुपाची वाडी घेतात. काही काम खूप चालतं. आपल्या ओळखीचे कुठे, आपली भाऊबंदकी कुठे बसली तिथं दुसरी भाऊबंद कशा काय पडत. सर्वांनी श्रद्धेनं वाढा, पोटभर सेवा, भरपूर सेवाने पाच आणि 5-5 तालाचा डब्बा घरी भरून नेवा. आमच्या तिकडे सगळे जर 5-5 तालाचा डब्बा घरी न्यायला लागले पुरेल का? जो जेवायला यायला लागला असेल त्याला उपवाशी जावं लागेल. लक्षात घ्या. डबा जरूर घरी भरून न्या, पण केव्हा? संध्याकाळी 5 नंतर. उरलेला सगळं बैलगाडी घेऊन जा. आमचं कोणीच तरुण मंडळ बोलणार नाही तुम्हाला की का घेऊन झाले. आणि आमच्या नामकरण हजर नाही. आम्ही समजले महाराज 5 वाजेनंतर सुट्टी करून द्या. कोणी किती न्या म्हणा, पण 5 वाजेच्या एकानेही डबा आणायचा नाही. फक्त तोंडात महाप्रसाद किती खा, पोटभर खा, उष्ट पाडू नका. आणि घरी डबा 5 वाजेच्या आत निघू नका. एकाला डबा नेता मी एका ठिकाणी पकडला. कारण डबा का घेऊन चालला? म्हणजे बाबाने लागतो. बाबाला का लागतो रे? बाबाला जेवायला येता नाही का? नाही म्हणजे बाबाला डॉक्टरला 2 महिने जेवायचं नाही सांगितलंय. बिना बांधवली चोर पकडला गेला. लक्षात घ्या. कार्य करत आणि जीवनामध्ये कामना ठेवू नका. नयो काम, क्रोध, क्रोधही नसावा. काय असे जन्माला आले तेव्हापासून तर मरेपर्यंत, सकाळी जागे झाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत असे क्रोधी असतात. जणू काय हा क्रोधासुराचा अवतार झाला किंवा धरती बरं कधी प्रसन्न राहणार नाही. किती फायदा होईल. एकाचा 2 ट्रॅक्टर कांदा 80 रुपये भावानं विकला गेला. संतापी आजोबाला शेजारचा एक त्याचा चुलत ना व आपल्याला शाबासकी मिळेल म्हणून तो कांदा तिकडे मोजला जातोय 80 रुपये किलोच्या भावाचा. आणि तो तिकडून फोनवर नाही सांगायचा म्हणून मोटरसायकल 120च्या स्पीडनं घेऊन बाबाजवळ आला. बाबाला सांगतो बाबा 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 खुश खबर. काय खुश खबर रे बाबा? आपला कांदा 80 रुपये किलो बाबा. म्हणजे का देना इथला कशाला बोंबलतो, मला काय आले त्रास देतो. तर तो त्रास द्यायला लागत तुला. काही लोकांना किती चांगला समाचार मिळवायचे रान डोंगरासारखे. हर समय खुश रहना ये भगवान की सेवा है. टेंशन आएगा तो मिटा देना और प्रसन्न रहने का सीख जाना ये भगवान की सेवा है. ध्यान रखना. अपने दिल को मत दुखाना, किसी के दिल को मत दुखाना, खुद भी प्रसन्न रहना और दुनिया को प्रसन्न रखना, यही भगवान की सेवा है. ध्यान देना इस बात पर. आणि म्हणून जीवनात क्रोध समाप्त केला पाहिजे. नयो काम, क्रोध. पुढे काय? द्वेष. समजला नाही? द्वेष 5 पांडवांचा केला होता. किती कौरवांनी? 101 कौरव आहे. काय देवाचं राजकारण होतं? कोणाला काही राजकारण नाही. राजकारण करावं भगवान श्रीकृष्णाने. आपल्याला काही राजकारणाची अक्कल सुद्धा नाही. आपलं राजकारण म्हणजे करुण असतं. भगवान श्रीकृष्णाचं काय राजकारण? पांडव किती ते? फक्त 5 पांडव आणि 101 कौरव. 101 कौरवाला एकालाही निवडून येऊ दिलं नाही. 5 पांडवापैकी एकही पडू दिला नाही. हे भगवंताचं राजकारण. 5 पांडवांचा द्वेष केला 101 कौरवांनी, पण 5 पांडवांपैकी 101च्या हातून एकही मेला नाही. आणि 101 पैकी 5 पांडवांच्या हातून एकही जिवंत राहिला नाही. द्वेष करणारे 101 मेले. ज्यांनी द्वेष केला नाही ते 5चे 5 भगवंताच्या आशीर्वादाने सुखरूप होते. लक्षात घ्या. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे एवच. भगवान परमात्म्याचे भक्त त्यांचे लक्षण गीतेमध्ये सांगितले. चला पुढे जातो. नयो काम, क्रोध, द्वेष. पुढे काय? निंदा. निंदा करण्याची माझ्या पुरुष बंधूंना, तरुण बंधूंना सवय कमी आहे. निंदा
निंदा कुंदा सुरू करतात निंदा. कुंदा समजला ना, शेतात निंदा. निंदण्याचं काम करा, वाईट वाईट फेका आणि मुखानं कोणाची निंदा करू नका. कबीर महाराज फरमाते हैं, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की. अनमोल मानव देह प्राप्त हुआ है, ये नर्तन आपको प्राप्त हुआ है, तो भगवान के सुमिरन में इसको लगा. कोई गलत काम करता है तो उसको जाकर खुद बता दो, वह निंदा नहीं मानी जाएगी. हम उसको नहीं बताते, वह वहां हाजिर नहीं रहता है, तो उसकी गलतियों का बखान हम दूसरों के सामने करते हैं. यह निंदा है. इसलिए निंदा करने से जिसकी हम निंदा करते हैं उसके पाप खत्म हो जाते हैं और वह सारे के सारे पाप हमारे मत्थे पे आ जाते हैं और हम पापी बन जाते हैं. इसलिए जिसको निष्पाप बनना है, पुण्यवान बनना है, उन्होंने अपने जीवन में आज से मैं किसी की भी निंदा नहीं करूंगा ऐसा संकल्प लेना चाहिए. और ये झूठी बात नहीं है, ये सच्ची बात है. सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी की, सच्ची बात कबीर जी बात कबीर जी के पास. आजपासून लक्षात ठेवा माय मावळ्यांनो, याचा अर्थ म्हणजे तुम्हाला सूट दिली पूर्ण असं नाही. आपण कमी करतात म्हणून आपल्याला तो दोष, पण आजपासून मी मरेपर्यंत कोणाची निंदा करणार आहे. कोणी चुकला ना त्याच्या तोंडावर जाऊन बोलून येईल, जास्त संतापाला तो त्याच्या कानात एक वाजवून देईल, पण तो हजर नसताना मी त्याची निंदा करणार. करून पहा तुम्ही, जर तुम्ही 1 तास निंदा केली तर तुमचं एक दिवसभर टेन्शन वाढतं. आणि जर तुम्ही कोणाचीच निंदा केली नाही तर तुमचा अंतरात्मा आपल्याला आशीर्वाद देतो आणि प्रसन्न ठेवतो. ज्याचा आत्मा अंतरात्मा आशीर्वाद देऊन प्रसन्न राहतो तो व्यक्ती व्यसनाकडे वळत नसतो. लक्षामध्ये ठेवा. म्हणून जे निंदा करत नाही ते व्यसनमुक्त असतात असा साधू संतांनी सर्वे केलेला आहे. चला, माझ्याकडचा वेळ संपत चालला. नयो काम क्रोध द्वेष निंदा, पुढे काय द्वंद्व. जीवनामध्ये वाईट आणि चांगलं अशा प्रकारचे जे दोन असतात त्यांना द्वंद्व म्हणतात. माणसं वाईट सोडून चांगलं ग्रहण करावं. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, याचा परिणाम काय? अवघा गोविंद निसंदेह सर्व ठिकाणी भगवान भरलेला आहे अशा प्रकारचा बोध होईल. आणि तुकोबा